पुरेशा सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत आदिवासी बांधवांची स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी। नमस्कार, मी नरेंद्र खंबायत, आपण पाहत आहात सर्वम न्यूज 24। आदिवासी बांधवांना रस्ते, पाणी, आरोग्याच्या सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचे सांगत उनबदेव, बिरसानगर, रामजीपाडा व पांढरी या आदिवासी भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी अशी मागणी माजी सरपंच यासू बारेला यांनी दिनांक 26 जानेवारी रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत केली। तसेच रामजीपाड्यावर होत असलेल्या पाण्याच्या टाकीचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोपही यावेळी बारेला यांनी केला। यावेळी आढावत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रमोद सेंदाणे यांनी सदर आदिवासी भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली। प्रजासत्ताक दिनानिमित्त आढावत ग्रामपंचायतीने पीक संरक्षण संस्थेच्या आवारात ग्रामसभेचे आयोजन केले होते। यावेळी प्रभारी सरपंच अल्ताफ कपठाण हे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते। या प्रसंगी भारती महाजन, कुसुम पाटील, तुषार देशमुख, संदीप महाजन, जुनेद खान, रवींद्र चव्हाण, सचिन महाजन, मनोहर पाटील, हनुमंत महाजन, प्रकाश मगरे, राहुल पारदी, गुलाब पाटील, शेख ताहिर मन्यार, प्रभाकर माडी, लक्ष्मण पाटील, वीरेंद्र बोरसे, विनोद महाजन, प्रशांत देशमुख, जितेंद्र परदेसी, रफिक मन्यार, खेलसिंग बारेला, जयराम पावरा, गुलाब बारेला, रेवसिंग बारेला, अनिल भील, खुमान बारेला, कालूसिंग बारेला, देशीराम बारेला, जगीराम बारेला यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत रहा सर्वम न्यूज 24। पाडा हे गाव 5 ते 6 किमी अंतरावर असून शासकीय योजना, शासकीय सुख सोयी व आरोग्यापासून वंचित आहे। पांढरी लोकसंख्या 1768 व बिरसानगर रामजीची लोकसंख्या 835 असून एकूण लोकसंख्या 3500 एवढी असून मान्य सरपंच व ग्रामविकास अधिकारी साहेब विनंतीपूर्वक अर्जाचा विचार करून स्वतंत्र ग्रामपंचायतचा ठराव करून मिळणे ही विनंती। हे आदिवासी भागातील आपल्या इथून काही 5 किलोमीटरवर 8 किलोमीटरवर पांढरी आहे। हे तिघं गाव मिळून ह्या ग्रामस्थांनी आपल्याकडे मागणी केलेली की आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत पाहिजे। ते आमचे विकासाच्या याच्यामध्ये सर्व आदिवासी वंचित आहेत। माझे एक म्हणणं आहे, स्वतः म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायत राहिली म्हणजे त्यांना इतर गोष्टी किंवा गावाची गोष्टी असेल या सुद्धा आता तुम्ही गावाचे सरपंच होते। एक मिनिट तुम्ही बोलू नका भाऊ, एक मिनिट आमचा विषय भैया त्यांना बोलू द्या, नंतर आपण बोलू। द्यायचं एका नाही द्यायचं हे मला बोला। बरोबर खरं द्यायचं नाही का तुम्ही तुमचा मुद्दा आहे ग्रामस्थांच्या विषय। सर माझं म्हणणं आहे एक मिनिट कृपया करून कोणीमध्ये बोलू नका, एकेकाला बोलू दे, आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहेत। गावाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं, सदस्य राहिले, सर्व गोष्टी राहिले, सर्व याच्यामध्ये पण आम्हाला प्रत्येक गोष्टी आणि ते पण सदस्य असतील किंवा सरपंच प्रत्येक गोष्टीला हजर राहत नाही ना सर। बरं, ठीक आहे। आता आमचे पाडे आहे ना सर्व गोष्टींमध्ये विकासापासून वंचित आहेत, तरी आमचं असं विनंती आहे की हे तुम्ही प्रस्ताव बरोबर त्याला टाइम लागेल हा लागतो। हे आता झालं म्हणजे होणार नाही सर, त्याला होईल नाही होईल ते पुढची गोष्ट आहे। हा ते वरच्या पातळीवर असतं सर, हा ते वरचं असतं, कारण त्यांच्या सर्वेनुसार ते पुढची गोष्ट ते ठरवतात करायचं नाही करायचं हे काय। पण सर माझं म्हणणं विनंती आहे सर्वांना की हो हे तुम्ही ठराव करा सर, तर याच्याने तुमचं कथन सांगा फक्त, बाकी नंतर सांगतो मी असं म्हणणं आहे तुम्हाला। सर की हे आता 3 पाडे आहेत, एवढे लांब आहेत, प्रत्येक म्हणजे कोणती बायला म्हणजे डिलिव्हरी याच्यासाठी म्हणजे होऊन जाते ना, ते रस्त्यामध्ये हे होऊन जातं, मग सर्व गाडी त्याची सोय नाही, दवाखाने नाही तिथं त्या ठिकाणी म्हणजे पाड्याला राहतात। ऐकून ठीक आहे, दवाखाना तर तिथं बनणारच नाही ना, किती झालं तरी प्राथमिक आरोग्य केंद्र इथेच राहणार आहे। बाजूला वडगावला बी नाही आणि सुटकारला बी नाही, आज बी आशा वर्कर मार्फतच तिथे येतील, तुमच्या मार्फत बी आशा वर्कर मार्फत इथेच येणार आहे। ते तर आहे सर, माझं म्हणणं आहे की एक ग्रामपंचायत राहिली म्हणजे त्या ग्रामपंचायत सर्व त्यांचं करबाकी असेल किंवा शासनाचे इतर ज्या हे असतील ते त्यांना पुरवतील आणि सरकार बी त्यांना स्वतंत्र लाभ देतील व असं माझं म्हणणं आहे। कारण आपलं मोठं गाव असल्यामुळे साहेब कोणी म्हणजे अधिकारी फक्त येतात त्यांच्या लक्ष त्यांच्या कार्यामध्ये जिथं त्यांना अवलंबून असतात तेवढं काम करतात, बाकी इतर गोष्टीमध्ये लक्ष देतात का? देत नाही। फक्त आता विकासाचं मोठं काम असेल किंवा कुठं असेल तेवढं ध्यान देतात। आता सर माझं एकच मुद्दा म्हणणं आहे, एवढं पाणी पुरवठा झालेला आहे, कोणता अधिकारी येऊन तिथं व्हिजिट दिली का? मला माझं विचारायचं आहे, पाणी पुरवठ्याच्या योजना झालेली आहे, एवढं काम पूर्ण झालं कोणी पाहिलं की ही टाकीचं एक मिनिट झालं प्रत्येकाचं आहे सर, तिथं असं काम नाही, उच्च दर्जाचं पूर्ण काम केलेलं आहे सर।
कोट्यवधीचं काम आहे, कोणी लक्ष दिलं का? पायपीपर्यंत 2-4 ठिकाणी नोटीस आहे. कोणीच व्हिजिट दिलं नाही सर. आणि आपण आपला हक्क आहे ना ग्रामपंचायत, आहे की नाही? आपण लक्ष दिलं पाहिजे, आपल्या गावाचं काम आहे. ते होऊन गेला पूर्ण झालं का तुमचं? दोन आता बोलू द्या मला. त्याला शिक्षण सांगतो. खांबावर थांबा आता, बसा खाली तुम्ही. पाणी तरी बदले आहे 12 महिने ज्या वेळेस यांची तक्रार आली तेवढी इंजिनियर सोबत आम्ही चेक करायला आलो होतो ते पण, आणि मीच सांगितलं होतं की तक्रार द्या. आता आज तुम्ही सांगताय पूर्ण योजना कम्प्लीट होणे हँडओव्हर होण्याची वेळ येते, पण आतापर्यंत आम्ही अगोदर पण सांगत होतो की ते काम तिथं स्टॉप करा. तक्रारी का दिल्या नाही तुम्ही? गावात तुम्ही होते ना, मी तर ग्रामस्थ थोडीच होती इथले आडावचे, तर लगेच द्यायला पाहिजे होतं ना. कोणीच देत नाही. ऐन वेळेस तुम्ही असं सांगता की काम कम्प्लीट झाल्यावर की ते बोगस आहे. कसं मान्य करणार आहे? मदत कर, एक मिनिट दोन बोलू द्या. त्या योजनेला मदत करण्यासाठी आम्ही कोणाची मदत घेतली? तुमचीच. जागा प्रोव्हाइड कोणी केली? आम्ही तुम्हाला विचारलं जागा बी तुम्हीच आम्हाला हँडओव्हर केली की जागा अवेलेबल केली, आणि योजनेचं काम बी करून घ्यायला तुम्हीच मदत केलेली. आळावचे ग्रामस्थांना होते तिथं तुमचे जे गावाचे पाड्याचे तेच लोक होते. मग आता ते म्हणणं त्याच वेळेस सांगितलं असतं तर वेगळी गोष्ट होती ना. आता जे म्हणणं काम झाल्यावर ते चुकीचं असतं का हो? काय वाटतं तुम्हाला? आढावात मार्फत ज्या आपल्याला सुविधा दिल्या जात असतात, पाण्याची सुविधा त्यांच्याकडे आपण आता करून दिलेली आहे. जलयुक्त अभियानांतर्गत 3 ठिकाणी आपण पाण्याची सुविधा टाक्या 1.5-2 कोटीचे प्रोजेक्ट चालू आहे. दुसरे आढावातला बी जसं घरकुल मिळतं तसं त्या लाभार्थ्यांना बी आम्ही घरकुल देत असतो. त्या योजनेच्या निकषमध्ये पात्र होत असेल तर त्यांना देतो. तिसरी गोष्ट आरोग्याची सुविधा. आपल्याच गावाला काय वडगावला बी काही PSC राहणार नाही, मोठ्या गावालाच PSC असते, तिथे बी आशा वर्कर काम करते, त्यांच्या गावाला बी आशा वर्कर काम करत असते. त्या आशा वर्कर मार्फत जे काही असेल ते फॉलोअप करतात. चौथी गोष्ट अंगणवाडीकडे बालकांसाठी सुद्धा अंगणवाडी केंद्र आहे. तिथं 1-1, 2-2 प्रत्येक पाड्यांवर अंगणवाडी केंद्र आहेत. अंगणवाडींचा विषय मिटला. त्या ठिकाणी दुसरा गोष्ट प्राथमिक शिक्षणाची गरज असल्यामुळे 1ली ते 4थी पर्यंत शाळा तिथे प्राथमिक शिक्षणाची, त्यांच्या मुलं जात असतील तर शिक्षण नसणार बाहेर, तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. ज्या प्राथमिक सुविधा पाहिजे त्या शासनामार्फत सर्व पुरवठा गेलेला आहे. वाहतुकीसाठी आता रस्ता सुद्धा पक्का होऊन गेला आहे. उनपदे रस्ता तुम्ही माहिती आहे पक्का आहे. बस सुविधा सुद्धा जात असते, फक्त पांढरीला बस जात नाही, ते नाल्यामुळे. बाकी दुसऱ्या सर्व सुविधा आमच्याकडून आहेत त्यांना दिलेल्या प्रोव्हाइड.